सुलतानाकडे चाकरी करत असलेले मराठी आपसातच झुंजत राहिले. त्यांचे काकू मराठी, त्यांचे लढवे मराठी, त्यांचे तिरंदाज जरकंदाज भालाई एक जात सारे मराठीच. युद्ध कोणाची असो, जय पराजय कोणाचाही होवो, पण युद्धात दोन्ही बाजून रक्त सांडणार तेही मराठीच, जीव गमावणार तेही मराठीच. या गुलामगिरीवर एकच उपाय, आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य, असं सुराज्य, असं स्वराज्य निर्माण करायलाच हवं. असं स्वप्न उराशी बाळगून अंधार साठी मराठ्या मुलखाला दाखविले स्वप्न क्रांतीचे अशा या राजमाता जिजामाता. मी साईशा बाबासाहेब कुटे, इयत्ता 3री, छत्रपती संकल्पपूर्ती शिक्षक गुरु. आयोजित स्पर्धेचा माझा विषय आदर्श माता जिजाऊ. नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले. जन्म 12 जानेवारी 1598, सिंदखेड राजा बुलढाणा. जिजामाता यांच्या बाळासाहेबांचे लक्ष्मणराव जाधव म्हणतात. आपले सुद्धा या मुलखात राज्य होते, मग आपले राज्य ज्याने जिंकलं तसेच आपले आबासाहेब का चाकरी करतायत? मला ज्या रामराज्याच्या गोष्टी सांगायच्या ते रामराज्य परत येईल का? लहानपणी असे प्रश्न छोट्या जिजाऊला पडत असत. पुढे शहाजीराजांबरोबर विवाह झाल्यानंतर चाकरी करणेही रुचत नव्हते. एक अशी सामान्य स्त्रीने आयुष्यात काय काय पचवलं, कारण पहिल्यापासूनच आपण दुसऱ्याच्या अधिपत्याखाली का जगायचं याची भयंकर चीड होती. त्यांना का लवलवून मुजरे करायचे? जिजामातांनी व शहाजीराजांनी अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी झाले नाही. पुढे त्या लहान शुभाला घेऊन पुण्यात आल्या. एक असा पुत्र ज्याच्या स्वराज्याचा धगधगता लाव्हा सुटला, ज्याच्या हृदयात गुलामगिरीच्या विरोधात बंडाचा जाळ पेटवला, तो ज्याला त्यांनी शिकवलं ध्यास आणि श्वास फक्त मराठी मातीच, केला आरंभ आणि सत्य बांधून तलवारीच्या लाखो पाती. शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजी महाराजांनी त्यांच्या हाती जहागिरी दिली. जिजामातांनी व बाळशिवबांनी पुण्याचा पुनर्विकास केला. सोन्याच्या नांगराने शेत जमीन नांगरली. जिजामातांनी बाळशिवबांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगत 18 जातींच्या 600 मावळ्यांना सोबत घेऊन रायशहाच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पार उघडून सोडविला सुलतानी तिढा, पार उघडून सोडविला सुलतानी तिढा, शिवबाने उचलला स्वराज्य स्थापनेचा विडा, शिवबाने उचलला स्वराज्य स्थापनेचा विडा. स्वराज्यावर अनेक संकटे आली. सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, दिलेर खान, अफजल खान या प्रसंगी जिजामाता शिवरायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वतः हाती तलवार घेऊन लढण्यासाठी निघाल्या होत्या. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आग्र्यामध्ये नगरकैदीत असताना मिर्झा राजा जयसिंग याला स्वराज्याची इंचभर भूमी देखील जिंकता आली नव्हती. त्यावेळेस सगळी सत्ता जिजामातासाहेबांच्या हाती होती. त्या एक पत्नी, शासक, माता होत्या, म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ. जय जय जिजाऊ जय शिवराय म्हणायच्या आधी जिजाऊंचे नाव घ्यावे लागते. जर जिजाऊ नसत्या तर छत्रपती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा उत्तम शिक्षण संस्कार दिले. पुत्राप्रमाणे नातावर उत्तम संस्कार करणाऱ्या राजमाता जिजामाता. राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी 17 जून 1674 ला हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. वयाच्या 80व्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या पायथ्याशी असलेले पाचड गावी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रत्येकाही आपल्या मुलाचा विचार करते, पण 350 वर्षांपूर्वी एक काळी अशी घडली जिने देखील आपल्या मुलाबरोबर मुलखाचा देखील विचार केला. म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. म्हणावेसे वाटते, सह्याद्रीची एक विनंती, मुजरा घ्यावा आई आता, आम्ही मावळे तुझी लेकरे, तू स्वराज्य जननी जिजाऊ माता, जिजाऊ माता. धन्यवाद.